नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर आज आपण जाणार आहोत कॅम्पेनिंगसाठी आज आणि उद्या। तर काही जण आलेत आणि काही जण येतात ते, तर आम्ही थांबलोय त्यांच्यासाठी। तर आता बघू शकता हा एक जण आलेला आहे सुनील, हा बघा कसा आवरून आलाय आणि मीच एकदम टकाटक आवरून येत असतो। आता नाराज कशी एक्साइटमेंट जाण्यासाठी? अतिशय एक्साइटमेंट आहे। आता कसं आपण चाललोय कॅम्पेनिंगला, तर बघू आता नवीन नवीन काही गोष्टी एक्सप्लोर करायला मिळतील। व्हायच का सोबत? नमस्कार मित्रांनो, तर आता आपण फायनली निघालेलो आहोत। सगळेजण आलेले ते मागे बघू शकता तुम्ही। मी आणि हा नारायण गाडी चालवतोय, आम्ही दोघं जण आज आहोत। प्रत्येक वेळी मी गाडी चालवतो, पण आज मला व्लॉग करण्यामुळे मी आज नारायण सांगितलं गाडी चालव, तर आज तो चालवतोय। बघा कशी चालवतोय, चला। त्यांनी सगळं ट्रिपचं नियोजन केलंय, ट्रेन बुक करण्यापासून ते निघण्यापर्यंत खूप चांगलं नियोजन केलंय दिनेशने, त्याच्याबद्दल दिनेशचे थँक्यू। हे सगळेजण आहेत। आता आम्ही पेट्रोल भरायला थांबलो होतो पेट्रोल पंपावर। आता आमची एक गाडी येते म्हणून आम्ही थांबलेलो आहोत। तर आत्ता आपण आलेलो आहोत डोंजे फाट्यावर। हा एक समोर जातो, तो शिवंगणाकडे जातो आणि हा इकडे एक डोंजे रोड जातो। तर आता आम्ही सगळेजण स्प्राईट पिण्यासाठी थांबलोय। सगळे थांबले इथे मागे स्प्राईट वगैरे पिण्यासाठी। आपल्याला निसर्गाचा आनंद घेताना हे सगळे आमचे मित्र बघू शकता तुम्ही कसे निसर्गाचा आनंद घेतात। या साईडला मस्त डॅम आहे, हे सगळे आमची गँग। फुल एन्जॉय करताना आता पावसाचं वातावरण झालंय, मस्त पाऊस पडेल असं वाटतंय। हे सगळे आमची गँग बघू शकता। बघू शकता दोन मित्र मागे राहिले होते आमचे, आम्ही सगळेजण थांबलो एका साईडला। पाऊस आल्यामुळे आम्ही रेनकोट वगैरे काही घातलेलं नाहीत, पाऊस खूप आलाय त्यामुळे आम्ही एका साईडला थांबलोय सगळे आता। तर पाऊस कमी झाला वाटतं, चला निघूया। पाऊस कमी झालाय आता, निघालो आम्ही परत सगळे। हे वातावरण तुम्ही बघू शकता, निसर्गाचा जर आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की एकदा पानशेतकडे फिरा, असं मी सांगेन तुम्हाला। खूप मस्त वातावरण आहे। आणि तर फायनली आपण पोहोचलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनला, त्या आलेलो पण आहोत। हे सगळे आमची गँग बघू शकता तुम्ही। हा माझा मित्र, आम्ही दोघे एका गाडीवर। चल ते मस्त आता रिसॉर्टला आलेलो आहोत आम्ही। आता इथे काय कशी सोय, आता तर आपण रिसॉर्टला आलेलो आहोत फायनली। इथे काय कशी सोय बघूया।
दिनेशच्या सजेशनने आपण आलेलो आहोत इथे काही सोयी सुविधा आहेत त्या बघाव्या लागतील. आवडलं तर सगळेजण दिनेशचं कौतुक करतील आणि नाही आवडलं तर बहुतेक त्याला शिवाय घ्यायच्या प्लॅनमध्ये दिसत नाही. केशव यांनी सगळा बांबूच पाडून ठेवला. आता हे मागं घ्या म्हणतात गाडी. आता काय इश्यू झालाय काय माहिती. हा बघू शकता हा इथला वॉचमन आहे. म्हणजे ह्याला बांबू वगैरे उचलण्यासाठी ठेवला यांनी. ह्याला 150 रुपये पगार आहे महिन्याला. खूप म्हणजे चांगला आहे, सगळ्यात चांगला वॉचमन यांचा इथला हा ऋषी. कार्यकर्ते आतमध्ये चाललेले आहेत आपल्या मंडळाचे. तर आता आम्ही गेटच्या आतमध्ये एंट्री करत आहोत. तुम्ही बघू शकता, तुम्हाला मी सगळं रिसॉर्टचं नंतर दाखवतो फिरून. तर चला या भेटूया पुढे या. तर तुम्ही बघू शकता हे मागे टेंट वगैरे आहेत. इथे थांबणार आहे आम्ही आज रात्री आणि इथे काहीतरी ऍक्टिव्हिटीज वगैरे असतील तर त्या काय असतील ते दाखवतो मी तुम्हाला थोड्या वेळाने. तर आत्ता आलोय आपण इथे बघू शकता मागे टेंट आहेत आणि काही साईडला रूम्स आहेत. तर आपण कुठं थांबणार ते बघूया आता काय भेटते आपल्याला. पाऊस आलाय परत आतमध्ये थांबावं लागतं बहुतेक. खूप छान डेव्हलप केलं आहे बघू शकता तुम्ही. एक इन्व्हेस्टमेंट म्हणून बघायला गेलं तर खूप छान आहे. इथं आता रजिस्ट्रेशन चालू झालंय. नंबर सांग. तर हे बघू शकता तुम्ही आता आम्ही टेंट मध्ये आलो आहोत. हे असे टेंट आहेत. रात्री याच्यातच झोपायचंय. तर फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करतोय. कसा एक्सपिरियन्स असेल तुम्हाला शेअर करतोच मी. मस्त वाटतंय. तर बघूया आता. तर आता आपण कपडे चेंज करून मस्त क्रिकेट खेळण्यासाठी आलो इकडं. हा सुनील बाकीचे गेले तिकडे क्रिकेट खेळायला. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करतोय मस्त टेंटचा. मस्त वाटतं एकदम. वर्षातून एकदा किंवा दोनदा असं मस्त टेन्शन फ्री राहण्यासाठी माणसाने यावं असं मला तरी वाटतंय. आता इकडे काही जण क्रिकेट खेळतात ते तर आम्ही पण चाललोय तिकडे. तर बघू कसा एक्सपिरियन्स इकडे. तर आता आम्ही ते क्रिकेट खेळणार आहे. मागे नेट वगैरे लावलेली आहे. तर हे बघू शकता तुमची इथे अजून मॅच पण चालू नाही झाली तर भांडणं चालू झाले. कोण पहिला खेळणार कोण दुसरा खेळणार हे बघू शकता तुम्ही. अरे प्रत्येकाला 12 बॉल. यांचे रूल ठरवण्यावरून भांडणं चालू आहेत. तर बघू यांचे रूल ठरले की आम्ही क्रिकेट खेळायला चालू करतो. तर आता आम्ही इथे टॉस उडवण्याचा कार्यक्रम चालू आहे. हॅलो काटा छापा माग चल. साईडला 2 मिनिटं मला एक बॉल टाक ना. तर यांची टीम पाडायचं प्लॅनिंग चालू आहे. मला कोणत्या टीम मध्ये घेतात ते काय माहित आता. तर बघूया आता कसं असेल काय. हा सुनील आकडे उत्कृष्ट अशी फिल्डिंग केलेली त्याने बघू शकता. कधी हातात बॅट धरत नाही पण आज बरोबर आलाय बॉल धरायला. तर आता आपलं क्रिकेट खेळून झालंय. आम्ही आलेलो आहोत पावभाजी खायला. गाणी लावते जरा. जिंकलोय आणि एकच मॅच जिंकले त्यामुळे जास्त खुश झालेत. ते बघू शकता कसं एन्जॉय चाललाय. इकडचं वातावरण बघू शकता तुम्ही. मस्त वातावरण झालंय खूप. अशा प्रकारे आमची मॅच खेळून झालेली आहे. आता आम्ही सगळेजण तंबूकडे चाललो. आता खेळून कंटाळा वैताग आलाय. आता जरा आराम करतो आम्ही तंबू मध्ये. वातावरण तर मस्त आलंय. आता तंबू आतनं ओले ना व्हावे म्हणजे बरं आहे. इथलं वातावरण बघू शकता तुम्ही. तर आता इथं खूप छान दिसतंय.
तर आपला आता डान्स वगैरे करून झालेला आहे. आता आपण जेवण करणार आहे. ते ह्यांनी चालू केलंय जेवण. हे जेवण घेतात ते सगळे. हॉस्टेलला राहतो आपण. हॉस्टेलला राहतो हा. मोठ्या पद्धतीने जेवण घेतोय हा भास्कर. घेतला भाऊ पण दादा. हे आपल्या कार्यक्रमाचे आयोजक दिनेश दादा आखाडे आणि खूप छान पद्धतीने नियोजन केलेलं आहे सगळं. बघू शकता तुम्ही. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पानशेतमधून. तर आज आमचा कॅम्पेनिंगचा दुसरा दिवस आहे. हे मागे आमचे टेंट बघू शकता तुम्ही कसे आहेत, कशा प्रकारचे टेंट आहेत. तर हे दोघं बघू शकता तुम्ही, संबा आणि तांबा. हे आमचे टेंट आहेत. हा कालचा सिंगर दिनेश आखाडे. तुम्हाला थोडंसं एक्सप्लोर करू. सकाळ सकाळी मस्त वातावरण. त्यांनी क्रिकेट चालू केले परत. आता थोडा वेळ क्रिकेट खेळणार आहे आम्ही आणि मग थोडा वेळ परतीच्या प्रवासाला निघणार आहे नाश्ता वगैरे करून. असं ह्या मॅचला खेळत नाही. आता आम्ही क्रिकेट खेळत होतो पण आता जोरदार पाऊस चालू झालाय. पावसाची बॅटिंग आली. आता पावसाने जोरदार बॅटिंग चालू केलेली आहे. आता जेव्हा बंद होईल तेव्हा परत आम्ही क्रिकेट चालू करणार आहे. तुम्ही बघू शकता किती जोरात पाऊस झालाय. मुसळधार पाऊस चालू आहे एकदम. नव्हते क्रिकेट खेळताना देश मस्त पडलाय. तुम्ही बघितलं कसं पडलाय तो. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण फायनली इथून निघणार आहे. आपण 2 दिवस होतो कॅम्पेनिंगला. तर आता निघणार आहे. आपलं सगळे आवडतात ते टेंट आपापले. तर आता आम्ही निघणार इथून. जाताना काय बघितलं तर दाखवून तुम्हाला. चला. ना 100 रुपये नाही तुम्ही. बघू शकता तुम्ही यांचे कसे भांडणं चाललेत, कोण जिंकले त्याच्यावरून. तर आता यांची भांडणं मिटले की आम्ही निघतो इथून. चला. नमस्कार मित्रांनो, आम्ही काल पानशेतले एक रिसॉर्टमध्ये आलो होतो सगळ्या मित्रांसोबत. हे रिसॉर्ट मित्रांसोबत फिरण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी, धमाल मस्ती करण्यासाठी खूप भारी आहे. तसंच तुम्ही तुमच्या फॅमिलीला पण घेऊन येऊ शकता. त्याच्यासाठी सेपरेट रूम्स. तर चला, फायनली आता आपण निघालेलो आहोत. तर रिसॉर्ट आपण सोडलेलं आहे. आपला निघायचा टाइम होता 10, पण आता वाजले 11. सगळेजण निघालेत आता. तर आता फायनली आम्ही निघालेलो आहोत. तिथे आम्ही बाईक्स वगैरे लावल्या होत्या. काही जणांनी कार्स वगैरे लावले, जे कार घेऊन आलेत ते. रिसॉर्टबद्दल सांगायला गेलं तर खूप चांगलं आहे. मी फॅमिली आणि फ्रेंडसाठी सजेस्ट करेन. मस्त आहे सगळं एकदम. तिथून निघालेलो आहोत. सगळेजण निघालेत.
2 दिवस एन्जॉय करून याची इच्छा तर होत नाहीये, पण जावं तर लागेल. मस्त बघू शकता तुम्ही मागे. या साईडचं वातावरण खूप छान आहे. हे बघू शकता तुम्ही, इथे भात लावणी चालू आहे. भात लावतो. लहान पोरांमध्ये तुम्ही उत्साह बघू शकता भात लावण्यासाठीचा. यारो पण काहीतरी करतात. पाहिजे आम्हाला एकदम मजा आली. माइंड फ्रेश झाला. आपल्याला पाहिजे होते. तर आपण आता इथे चहा वगैरे पिण्यासाठी थांबलोय. इथे चहा वगैरे पिऊन आपण घरी जाणार आहे. आता पुढे थांबल की नाही आपण काही सांगता येत नाही. तर आपण रिव्ह्यू विचारूया मुलांना कसं वाटलं, काय तुला कसं वाटलं. आपण 2 दिवस कॅम्पेनिंगला गेलो होतो, काय वाटलं तुला. मित्रांबरोबर टाइम एक नंबर वाटला. असं टाइम काढून मित्रांबरोबर फिरायला जायला पाहिजे. कामात वेळ काढून 1-2 दिवस फिरलं पाहिजे आपण. आता फर्स्ट टाइम आमच्यावर आलाय, तुला कसं वाटलं असं एक्सपिरियन्स कॅम्पेनिंगचा वगैरे. फर्स्ट टाइम मी कुठेतरी एवढं बाहेर आलो 2 दिवसासाठी. आणि सगळेजण आम्ही एकत्र होतो. तिथे गेल्यानंतर आम्ही किती खेळलो, खूप भारी वाटलं. आपण 2 दिवस कॅम्पेनिंगला वगैरे गेलो होतो, तर तुला कसं वाटलं म्हणजे 2 दिवस काय वाटलं. मस्त वाटलं. 6 दिवस आपण काम करतो. भारी वाटलं खूप. तिथलं वातावरण एवढं मन आनंदी झालं की परत जाऊचं वाटतं. तर आता इथून आम्ही घरी जाणार आहे. आता इथून घरी जाऊन काही शूट करणे की नाही काही सांगता येत नाही. तर चला हा व्लॉग एवढा. चला थँक्यू. लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.